आता विक्री याला पूर्ण मार्केटमध्ये वर्षभर मागणी असते. फक्त डिसेंबर जानेवारीमध्ये जेव्हा वाटाणा येतो एम पीचा किंवा महाराष्ट्रापेक्षा जास्त एम पीचा वाटाणा आल्यानंतरच याचे बाजारभाव पडतात. आता सुरुवातीला बाजारभाव याला भेटतात जून जुलैमध्ये 120चे हायेस्ट बाजारभाव आम्ही पाहिलेले आहेत आणि लोएस्ट तर सांगायची गरजच नाही. लोएस्ट कधी कधी 10-20 रुपयापर्यंतही जातात, ते काही विषयच नसतो लोएस्टचा. पण जोपर्यंत आपण जर अर्ली स्टेज करत नाही तोपर्यंत आपल्याला जास्त बाजारभाव मिळत नाहीत. आपण जर उशीर करायला गेलो, डिसेंबर जानेवारीमध्ये जर माल काढायचा प्रयत्न केला तर मग आपलं नुकसान होईल. अर्ली लावा, एप्रिल एंडला लावा, एप्रिल मिडलला लावा आणि जास्त भाव मिळवा. पुढे जसा जसा हिवाळा येतो तसं मग याचा आलेख उतरत चालतो. तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, हे असं पीक आहे की याच्यात बाजारात एनी टाईम मागणी. आता आमच्या विदर्भात तर मागणी आहे, सुरतकडे मागणी आहे, नाशिककडे मागणी, कारण याला पेन्सिलवालाच म्हणतात, त्यामुळे याची अडचणच नाही आहे, कुठेही विकू शकतो. इव्हन आम्ही चंद्रपूरपर्यंतही वाल पाठवला आहे. तर बाजारामध्ये याला मागणी नाही असं होणारच नाही. फक्त तुमच्या आवकनुसार याचं सप्लाय डिमांडची चेन खेळणार आहे पुढे चालून. उशिरा लावल्यानंतर बाजारभाव आपल्याला चान्स मिळत नाही. जरा लवकर लावा. बियाणं चांगल्या क्वालिटीचं बियाणं घ्या माझ्याकडून. जरी तुम्ही दुरीचं घेतलं नाही, दुसरीकडून दुरीचं घेत असेल तर शहानिशा करून घ्या. दुरीचं का तिरीचं हे पहा. काही लोक काय करतात, तिरीचं बी बियाणं दुरीचं म्हणून विकताय आणि जास्त पैशाने विकताय. तशी आपण आपल्या शेतकऱ्यांची फसवणूक करू नका. आणि काही जणांना काही अडचणी आल्या असतील, ते लावल्यानंतर 10 ते 15% पांढरे फुलं दिसतात. मी त्याचं कारण सांगितलं, त्याचे सिग्रिगेशन होत असतं. जर सिग्रिगेशन झालं नसतं तर कंपनीने F1 बियाणं विकलं नसतं आणि त्याचे हे झालं नसतं. पण F2मध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही उत्पादनात. याची 100% मी तुम्हाला हे सांगू शकतो. फक्त त्याच्यामध्ये फक्त फुलांचा कलर तुम्हाला 15-20% पांढरा दिसणार आहे आणि बाकी निळाच दिसणार आहे. जेव्हा तुम्ही थर्ड जनरेशन त्याची वापरणार, F3 वापरणार, तेव्हा मात्र 50% होऊ शकतो किंवा पण फुलांचा 70% आणि शेंगांची साईजही बदलू शकते. F2 जनरेशनपर्यंत काहीच अडचण नाही. तर असं हे एकंदरीत दुभती गाय असणारं पीक आहे, दुभती म्हैस असणारं पीक आहे. याचं जर योग्य नियोजन केलं, योग्य लागवड केली आणि योग्य टायमाला केली, त्याचं योग्य वर्षभर जर गाई म्हशीसारखं जर त्याला सांभाळलं तर 100% आपल्याला पैसा देऊ शकतं आणि वर्षभर पैसा करू शकतं. आम्ही 200+ क्विंटल विकला आहे. त्याच्यानंतर काही बियाणाला ठेवला, त्यामुळे तो पुढचा काही क्विंटल आम्हाला विकता आले नाही. पूर गेल्यानंतरही विकला, पुरातून शेंगाई बाहेर काढल्या. सर्व गोष्टी माझ्या चॅनलला तुम्ही पाहू शकता. तर व्हिडिओ आता खूप मोठा झाला आहे. तर तुम्हाला एकंदरीत वाल पिकाचं सगळं हिस्ट्री, गणित, काय बायोग्राफी समजली असेल तर मग मी इथंच थांबतो. बियाण्यासाठी परत तुम्ही संपर्क करू शकता. घरपोच बियाणं मिळेल, विश्वास ठेवा. कारण की आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना विकलं आहे, त्यांच्या घरी बियाणं पोचले, त्यांनी ॲडव्हान्स पेमेंट दिलं आहे. ॲडव्हान्स बुकिंग घेऊन स्पीड पोस्टनं आम्ही बियाणं घरपोच लावले. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करा मंडळी. धन्यवाद. राम राम.